महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। दूषित पाणी पिल्याने उलटी जुलाब होऊन प्रकृती बिघडली। रुग्णालयात दाखल झाल्यानंतर प्रकृती खालावून 2 मुलींचा मृत्यू, तिसऱ्या मुलीची प्रकृती चिंताजनक। दोन्ही मृतदेह रस्त्यावर ठेवून महापालिकेच्या विरोधात निदर्शने। खासदार प्रणिती शिंदे यांनी मयत मुलींच्या परिवाराचे केले सांत्वन। सोलापूर शहरातील मोदी परिसरातील बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्यामुळे 2 शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून आणखी एका मुलीची प्रकृती गंभीर आहे। या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून महापालिकेच्या कारभाराबद्दल नागरिक रोष व्यक्त करत आहेत। या परिसरात पुरवल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळेच आमच्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप दोन्ही मुलीच्या नातेवाईकांनी केला। ममता उर्फ भाग्यश्री म्हेत्रे वय वर्ष 14 आणि जिया म्हेत्रे वय वर्ष 15 अशी दूषित पाण्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या 2 शाळकरी मुलींची नावे आहेत। जयश्री म्हेत्रे हिच्यावर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे 2 मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। संतप्त झालेल्या नागरिक आणि नातेवाईकांनी दोन्ही मृतदेह रस्त्यावर ठेवून महापालिकेच्या विरोधात निदर्शने केली। दरम्यान शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मुलींच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे। शनिवार पाण्याचा दिवस होता। नळाद्वारे घाण दूषित पाणी आल्याचे दिसून येत होते। 2 दिवस मुलींना ते पाणी पिल्यामुळे त्यांना उलट्या जुलाबाचा त्रास होऊ लागला। त्यांच्या घरची परिस्थिती नसल्याने खासगी हॉस्पिटलला नेणे शक्य नसल्यामुळे ममता व जिया या मुलींना 2 दिवसांपूर्वी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। मात्र त्या ठिकाणी मुलींची प्रकृती गंभीर बनल्यामुळे अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आणि उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री ममता उर्फ भाग्यश्री आणि जियाचा मृत्यू झाल्याचे नातेवाईक महिलेने सांगितले। तर जयश्री म्हेत्रे हिची प्रकृती गंभीर आहे। दरम्यान खासदार प्रणिती शिंदे, आमदार देवेंद्र कोठे, महानगरपालिकेचे उपायुक्त रवींद्र पवार यांनी घटनास्थळी भेट देत मृत मुलींच्या नातेवाईकांचे सांत्वन केले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट हनुमंत मुस्तद, सोलापूर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।